Focus. Ideate. Innovate. Enable. नमस्कार, मी पूजा. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डायबिटीज म्हणजे नेमकं काय, डायबिटीजची लक्षणं काय आहेत, डायबिटीजचे प्रकार काय आहेत आणि नेमका यामध्ये आहार कसा असावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर कपिल बोरावके, डॉक्टर DN हंबिरे आणि डॉक्टर अभिषेक करमळकर. सगळ्यात आधी मी तुम्हाला तिन्ही डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. तर डॉक्टर कपिल बोरावके जे आहेत ते कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट आहेत, सह्याद्री हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल पुणे इथे. त्याचप्रमाणे डॉक्टर DN हंबिरे जे आहेत ते कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट आहेत, स्पर्श स्पेशालिटी क्लिनिक आणि सह्याद्री हॉस्पिटल पुणे इथे. तिसरे जे डॉक्टर आहेत ते आहेत डॉक्टर अभिषेक करमळकर. त्यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते कन्सल्टिंग फिजिशियन आहेत, डायरेक्टर आहेत स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निगडी पुणे इथे आणि हेल्थबॉक्स मल्टी स्पेशालिटी आणि डायग्नोस्टिक सेंटर इथे. तिघांचेही आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करूया. नमस्कार. डॉक्टर कपिल बोरावके, मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि भारत जगाची मधुमेहाची राजधानी का होत आहे? मधुमेह म्हणजे आपल्या शरीरातल्या साखरेचं प्रमाण अनियंत्रित होणं म्हणजे मधुमेह. साखर वाईट आहे का? तर साखर वाईट नाही. आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज हे पूर्ण एनर्जीचा सोर्स आहे किंवा स्त्रोत आहे. पण हे जेव्हा ग्लुकोजचं प्रमाण अनियंत्रित होतं तेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं किंवा त्याला पातळी वाढते आणि असे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा जो आजार आहे त्याला आपण मधुमेह म्हणतो. त्यामध्ये काय होतं की उपाशीपोटीच्या साखरेचं प्रमाण 126च्या पुढे झालं किंवा जेवणानंतरच्या साखरेचं प्रमाण 140च्या पुढे झालं, ज्याचा अर्थ आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचं एक हार्मोन आहे किंवा संप्रेरक आहे. याचं काम असतं की शरीरातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं. आणि जेव्हा अशा प्रकारे इन्सुलिन हे हार्मोन आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवू शकत नाही, त्याच्यावरचा कंट्रोल त्याचा कमी होतो किंवा जातो, तेव्हा अनियंत्रित झालेली रक्तातील साखर म्हणजेच मधुमेह. तर आता भारत आपल्या पूर्ण जगातला कॅपिटल किंवा राजधानी का झालेला आहे डायबिटीसचं, ह्याला प्रमुख कारण आहे की आपल्या आहारातील बदल. दुसरं महत्वाचं कारण आहे की लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे व्यायामाचा अभाव. तिसरं म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीनं आपले लोक, जुने लोक ज्या पद्धतीचं शारीरिक कष्ट करत होते ते शारीरिक कष्टाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात कमी झालंय. आणि अजून दोन महत्वाची कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये असलेलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण किंवा कार्बोदकाचं प्रमाण हे इतर देशांच्या पेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे. या सर्व गोष्टींमुळे भारत हा सध्या जगातील डायबिटीसची राजधानी बनलेला आहे. आणि असं प्रेडिक्ट केलं जाते किंवा येणाऱ्या काळामध्ये डायबिटीस हा आपल्या देशावर सुनामी सारखा धावून येईल अशा प्रकारचं संकट आता या डायबिटीसच्या आजारामुळे उभे राहिलेले आहे. डॉक्टर DN हंबिरे, मधुमेह टाळण्यासाठी शरीराचं आदर्श वजन राखणं का आवश्यक आहे? डायबिटीस होण्यासाठी काही रिस्क फॅक्टर आपण बघत असाल तर त्यामध्ये बॉडी वेट हा सर्वात महत्वाचा मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. भारतामध्ये सध्या डायबिटीसचं प्रमाण फार प्रमाणात वाढत आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे ओबेसिटी, ज्याला आपण डायबिटीसिटी असं म्हणतो. बॉडी वेट आणि बॉडी फॅट डिस्ट्रीब्युशन मोजण्यासाठी आपण काही इंडेक्सेस वापरतो. त्याच्यामध्ये बॉडी मास इंडेक्स, वेस्ट हिप रेशो आणि वेस्ट सर्कम्फरन्स याचा वापर होतो. प्रामुख्याने बॉडी मास इंडेक्स हा कॉमनली वापरला जातो. एशियन लोकांमध्ये 18.5 ते 23 हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स कन्सिडर केला जातो. 23.1 ते 25 याला बॉर्डरलाईन ओव्हरवेट म्हणतात. 25 ते 30 याला ओव्हरवेट म्हणतात. 30 पेक्षा जास्त असेल तर याला आपण ओबेसिटी म्हणतो. हा बॉडी मास इंडेक्स जसं वाढत जाईल तसं डायबिटीस रिस्क ही सम प्रमाणात वाढत जाते. तसंच बॉडी मास इंडेक्स वाढत असेल तर हायपरटेन्शन, बॅड कोलेस्ट्रॉल हे डायबिटीस होण्याची अन्य मॉडिफाईड रिस्क फॅक्टर्स यांची रिस्क वाढत जाते. त्याचसोबत बॉडी वेट जसं जसं वाढत जाईल तसे हार्ट अटॅक, पॅरालिसिस यांची रिस्क वाढत जाते. त्यामुळे डायबिटीस टाळण्यासाठी किंवा ज्या लोकांना ऑलरेडी डायबिटीस आहे अशा लोकांना डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपल्याला आदर्श बॉडी वेट राखणे महत्वाचं आहे. डॉक्टर अभिषेक करमळकर, मधुमेह बरा होतो का आणि मधुमेहाचा जो रुग्ण आहे तो मधुमेहापासून मुक्त होतो का? प्रश्न असा आहे की मधुमेह बरा होतो का?
तर मधुमेहाचे टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस हे 2 प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीस हा जो प्रकार आहे हा बेसिकली लहानपणापासून चालू होतो आणि याच्यामध्ये शरीरातील इन्सुलिनचं सिक्रेशन पूर्णपणे थांबून जातं. त्यामुळे या पेशंटला कायमस्वरूपीच इन्सुलिन थेरपी ही आवश्यक असते. त्यामुळे तो काही बरा होऊ शकत नाही. म्हणजे त्याला आपण म्हणू त्याला परसिस्टंट ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. टाईप 2 डायबिटीस हा जो आजार आहे जसं आपल्या सर्वांना माहिती आहे याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय जे इन्सुलिन उपलब्ध आहे ते योग्य प्रकारे काम करू शकत नाही. कारण शरीरातल्या ज्या पेशी असतात ते इन्सुलिन रेझिस्टन्स झालेले असतात. तर इन्सुलिन रेझिस्टन्स आणि इन्सुलिन सिक्रेशन शरीरात कमी असणे अशा दोन्ही गोष्टींचा एकत्र आल्यामुळे हा टाईप 2 डायबिटीस होत असतो. तर टाईप 2 डायबिटीसमध्ये आपण योग्य आहार आणि योग्य व्यायाम केला तर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी केला जाऊ शकतो. जर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाला तर मात्र जे उपलब्ध इन्सुलिन शरीरात आहे ते योग्य प्रकारे वापरलं गेल्यामुळे काही काळासाठी म्हणजे काही वर्षांसाठी काही महिन्यांसाठी डायबिटीसच्या गोळ्यांपासून आपण मुक्त राहू शकतो. त्या काळात आपण फक्त स्वतःचं मॉनिटरिंग जरी केलं तरी पुरेसं असतं. परंतु हे मॉनिटरिंग मात्र आपल्याला करत राहावं लागतं. म्हणजे एकदा शुगर वाढलेली असेल तर याचा अर्थ ही भविष्यात देखील वाढू शकते. त्यामुळे मॉनिटरिंग हे कायमस्वरूपीच करावं लागतं. परंतु काही काळासाठी आपण नक्कीच व्यायाम आहारावरती याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तो पूर्णपणे होतो किंवा झाला असं आपण त्याला म्हणू शकत नाही. तर ही काळजी घेत राहावं लागतं. डॉक्टर कपिल बोरावके, मधुमेहाचे जे रुग्ण आहेत ते फळं खाऊ शकतात का आणि नेमकी कोणत्या प्रकारची फळं ते खाऊ शकतात? मधुमेहाचा रुग्ण फळ खाऊ शकतो का हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे क्लिनिकमध्ये. तर मी म्हणेन की हे सर्व गोष्टी अवलंबून असतं की ग्लायसेमिक इंडेक्स काय आहे त्या फळाचा. कुठलाही पदार्थ किंवा फळ असेल तर त्याचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती प्रमाणात वाढणार आहे हे ठरवणारा इंडेक्स म्हणजे त्याला आपण म्हणतो ग्लायसेमिक इंडेक्स. तर काही फळं आहेत ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे म्हणजे त्याच्या सेवनानंतर आपल्या शरीरातील रक्ताची साखरेचं प्रमाण खूप जास्त वाढू शकतं. त्यामध्ये प्रामुख्यानं आंबा, केळी, द्राक्षे आणि चिकू ही 4 फळं अशी आहेत की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. त्यामुळे याचं जरी सेवन करायचं असेल तर त्याचं जे पोर्शन आहे किंवा क्वांटिटी आहे किंवा त्याची मात्रा आहे ती अगदी कमी असायला हवी. याच्या व्यतिरिक्त बाकीची जी फळं आहेत अननस, फणस, टरबूज, पपई हे सुद्धा तुम्ही सहजपणे घेऊ शकता, सेवन करू शकता कारण का त्यांचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. पण ह्याच्या सेवनाचं प्रमाण आहे ते खूप कमी असायला हवं. या व्यतिरिक्त काही अशी फळं आहेत ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अगदीच कमी आहे आणि ती आपल्याला चांगल्या प्रकारची जीवनसत्वही देतात. त्यामध्ये सफरचंद आहे, अननस आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, पेरू आहे किंवा पेर आहे. या प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता कारण का त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढत नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट ही फळं कधीही तुम्ही जेवणाबरोबर घेऊ नका. तर माझा तुम्हाला सल्ला असेल की ही फळं तुम्ही एक स्नॅक म्हणून स्नॅक टाइमला घ्यायला पाहिजे आणि ते जेवणाचा भाग नसावी जेणेकरून त्याचा जो असर तुमच्या ब्लड ग्लुकोजवर होणार आहे किंवा साखरेच्या प्रमाणावर होणार आहे पातळीवर तो कमी प्रमाणात होईल आणि तुम्हाला योग्य प्रमाणात जीवनसत्वही मिळतील जो फळांचा मूळ उद्देश आहे. डॉक्टर डी.एन. हंबिरे, एखाद्या व्यक्तीची साखरेची पातळी जास्त काळ सामान्यपेक्षा जास्त राहिली तर ती व्यक्ती जी आहे ती मधुमेहाची लक्षणं नसलेली व्यक्ती राहू शकते का? आणि मधुमेहाची सामान्य लक्षणं जी आहेत ती नेमकी कोणती? हो, नक्कीच. डायबिटीसला सायलेंट किलर असंही म्हणतात. कारण डायबिटीसचे रुग्ण डायबिटीस असताना बऱ्याच वेळा असिम्प्टमॅटिक किंवा अनडायग्नोज राहतात. भारतामध्ये बऱ्याचशा रुग्णांना डायबिटीस आहे हे कळण्यासाठी साधारणतः 2 ते 8 वर्ष इतका कालावधी लागतो. तसेच 10 पैकी 4 रुग्णांना डायग्नोसिस होत असतानाच डायबिटीसचे 1 किंवा त्यापेक्षा अधिक कॉम्प्लिकेशन्स आढळतात. जसे की डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डायबिटीस संबंधी डोळ्याचे आजार, डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे किडनीचे आजार, डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे नर्व्ह संबंधीचे आजार. याचं मूळ कारण म्हणजे आपल्या इंडियामध्ये डायबिटीससाठी स्क्रीनिंग केली जात नाही. ढोबळमानाने डायबिटीसची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात. खूप भूक लागणे, लघवी वारंवार लागणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे. यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये आपण पॉलिफॅजिया, पॉलिडिप्सिया किंवा पॉलियुरिया असं म्हणतो. त्यामुळे ज्या लोकांना डायबिटीस होण्याची रिस्क जास्त आहे, जसे की ज्यांचे वजन जास्त आहे, जे स्मोकिंग करतात, ज्यांना फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना बॅड कोलेस्ट्रॉलची हिस्ट्री आहे, अशा लोकांनी वारंवार डायबिटीसची स्क्रीनिंग करून घेणे गरजेचं आहे. डॉक्टर अभिषेक करमळकर, मधुमेह हा अनुवांशिक आहे का? आणि मधुमेहाचा त्रास होऊ नये यासाठी कुटुंबाने नेमकी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? नक्कीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधुमेह हा अनुवंशिक आजार आहे
एस्पेशली टाईप 2 डायबिटीस हा अनुवंशिक आजार आहे. म्हणजे काय, आई वडिलांना डायबिटीस असेल तर मुलांना होण्याची शक्यता फार दाट असते. भावांना असेल, बहिणींना असेल तर आपल्याला डायबिटीस किंवा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. हा अनुवंशिकता कशामुळे असतो, तर ही अनुवंशिकता जी आहे ती शरीरातल्या इन्शुलिन रेझिस्टन्समुळे असते. एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीस फॅमिलीमध्ये असेल तर त्याच्या शरीरातल्या जे पेशी आहेत ते नॅचरल इन्शुलिन रेझिस्टंट असतात. तर बऱ्याचदा असं होतं की आपण डायबिटीस झाल्यानंतर जागे होतो. की डायबिटीस झाल्यानंतर आपण व्यायाम चालू करतो. डायबिटीस झाल्यानंतर आपण आहाराकडे लक्ष देतो, औषधांकडे लक्ष देतो. परंतु घरामध्ये ज्यांच्या डायबिटीसची हिस्ट्री आहे किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, अशा लोकांनी लहानपणापासूनच व्यायामाकडे, आहाराकडे एक्स्ट्रा लक्ष किंवा जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यांनी लहानपणापासूनच एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट डाएट टाळायला पाहिजे. म्हणजे पिष्टमय पदार्थांचं सेवन कमी ठेवायला हवं. डेली व्यायाम किंवा योग्य एरोबिक एक्सरसाइज हा लहानपणापासूनच सुरू करायला हवा. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की डायबिटीस हा मोठेपणाचा आजार जरी असला, म्हणजे मोठ्यांचा आजार जरी असला, तरी जी सुरुवात जी आहे ती लहानपणापासूनच होते. लहानपणी जी आपण स्वतःची काळजी घेत नाही. अगदी मी हा मुद्दा पालकांना देखील सांगू इच्छितो की त्यांना जर डायबिटीस असेल पालकांना किंवा त्यांच्या आई-वडिलांना डायबिटीस असेल, तर त्यांनी आपल्या मुलाला देखील लहानपणापासूनच डाएट कॉन्शियस आणि एक्सरसाइज कॉन्शियस बनवणं आवश्यक आहे. ही गोष्ट जर आपण केली तर कदाचित त्यांना डायबिटीस टाळू शकतो आपण. मोठेपणी त्यांना डायबिटीस होणार नाही किंवा आपण असंही होऊ शकतं की डायबिटीस झाला तरी तो अत्यंत उशिराच्या वयात सुरू होऊ शकेल. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर कपिल बोरावके, मधुमेहाचे प्रकार नेमके कोणते आहेत आणि टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस याबद्दल काय सांगतात? बऱ्याच वेळेस मधुमेह रुग्ण जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये येतो तेव्हा आम्हाला विचारतो की सर आम्हाला कुठल्या प्रकारचा मधुमेह आहे. तर सर्वसाधारणपणे मधुमेहाचे जे प्रकार आहेत ते 4 प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ज्याला टाईप 1 डायबिटीस किंवा इन्सुलिन डिपेंडन्स डायबिटीस मेलिटस आपण असं म्हणतो, ज्याच्यामध्ये पेशंटच्या किंवा रुग्णाच्या साखरेचं प्रमाण नियमित ठेवण्यासाठी इन्सुलिन देणंच गरजेचं असतं. का? तर त्याच्या शरीरामध्ये जे काही इन्सुलिन तयार होतं ते खूप निकृष्ट दर्जाचं असतं किंवा इन्सुलिन तयारच होत नाही. दुसरा आहे टाईप 2 डायबिटीस. तो टाईप 2 डायबिटीस म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. त्यामध्ये तो साधारण वय वर्ष 25 नंतर होणारा आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाची साखर आटोक्यात ठेवण्यासाठी गोळ्या औषधांचाही वापर केला जाऊ शकतो. का? तर शरीरामध्ये जे काही तयार होणारं इन्सुलिन आहे ते आपल्यालाही मदत करू शकतो औषधांबरोबर त्याच्या रक्तातील साखर नियमित ठेवण्यासाठी. नॉर्मली या 2 प्रकारामध्ये टाईप 1 प्रकार हा प्रामुख्याने तरुण आणि लहान मुलांमध्ये दिसतो. या व्यतिरिक्त तिसरा प्रकार आहे प्री डायबिटीस ज्याला आपण म्हणतो किंवा इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज, ज्याच्यामध्ये आपण जे काही व्हॅल्यूज सांगितले किंवा आकडे सांगितले तर पेशंटला पूर्णपणे डायबिटीस नसतो आणि तो डायबिटीस साठी येणाऱ्या काळामध्ये त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याला आपण प्री डायबिटीस म्हणू. आणि चौथा प्रकार आहे की प्रेग्नन्सीमध्ये किंवा गरोदरपणामध्ये होणारा डायबिटीस, त्याला आपण म्हणतो जेस्टेशनल डायबिटीस मेलिटस. असे प्रामुख्याने 4 प्रकार डायबिटीसचे आहेत जे आपल्याला माहित असायला पाहिजे आणि पेशंटला हे माहित असणं गरजेचं आहे की आपण कुठल्या प्रकारच्या डायबिटीस मध्ये आहोत, जेणेकरून आपल्या उपचाराची दिशा काय आहे हे रुग्णांना आणि नातेवाईकांना दोघांनाही समजून घेता येईल. डॉक्टर डी.एन. हंबिरे, दीर्घकाळात मधुमेहाच्या औषधांचा मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतो का? हे कितपत खरे? मुळीच नाही. याच्याशी मी मुळीच सहमत नाही. जरी किडनी विकार होण्यासाठी डायबिटीस एक सिंगल मोस्ट कॉमन डिसीज असेल तरी सुद्धा डायबिटीसच्या औषधांचा किडनी विकार होण्यावर फारसा परिणाम होत नाही. जेव्हा आपण डायबिटीस आणि किडनी विकार या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस मात्र आपल्याला खालील बाबींचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यामध्ये ड्युरेशन ऑफ डायबिटीस. साधारणतः डायबिटीस झाल्यानंतर 10 ते 15 वर्षानंतर ही रिस्क वाढत जाते. जसं ड्युरेशन वाढेल तशी ही रिस्क वाढत जाते. नेचर ऑफ कंट्रोल ऑफ डायबिटीस म्हणजे तुमचा डायबिटीस किती प्रमाणात कंट्रोल आहे. तुमचे ॲव्हरेज शुगर म्हणजे HbA1c जर 7च्या खाली राहत असेल तर तुम्हाला डायबिटीसमुळे किडनीचा आजार होण्याची शक्यता फार कमी असते. याउलट जर तुमची रक्ताची पातळी म्हणजे HbA1c जर 10च्या वर राहत असेल तर ही रिस्क काही पटीने वाढते. कॉन्कॉमिटंट रिस्क फॅक्टर्स म्हणजे तुम्हाला डायबिटीस व्यतिरिक्त आणखीन काही रिस्क फॅक्टर्स आहेत, जसं ब्लड प्रेशर, बॅड कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी. हे जर डायबिटीस सोबत असतील तर किडनी विकार होण्याची शक्यता जास्त असते.
काही जेनेटिक फॅक्टर्स तुम्हाला याच्याबद्दल इन्फ्लुएन्स करू शकतात. स्मोकिंग, तुम्ही डायबिटीस असताना जर कुठला रुग्ण स्मोकिंग करत असेल तर त्यावेळेस किडनी डिसीजची रिस्क ही काही पटीने वाढून जाते. सर्वात शेवटी म्हणजे पेन किलर्स, ज्याला आपण वेदनाशामक गोळी म्हणतो. बरेचसे डायबिटीसचे वृद्ध डायबिटीसचे रुग्ण सांधेदुखी किंवा मणकेदुखी याच्यासाठी ओव्हर द काउंटर पेन किलर्स खात असतात. अशामध्ये तुमचा डायबिटीस जर व्यवस्थित कंट्रोल नसेल त्यावेळेस मात्र किडनी विकार होण्याची शक्यता फार बळावते. त्यामुळे डायबिटीसच्या औषधामुळे किडनीचा विकार संभवतो हे म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल. तुमचे डॉक्टर तुमच्या वेळोवेळी फॉलोअपसाठी किडनी विकार होतोय की नाही यासाठी काही तपासण्या सुचवत असतात, जसं क्रिएटिन, युरिनोट्री मायक्रोस्कोपी, युरिन अल्ब्युमिन क्रिएटिन रेशो. या जर तपासण्या तुम्ही वेळोवेळी करून घेतल्या तर तुम्हाला किडनी विकार व्हायची शक्यता आहे किंवा नाही हे थोडंसं आपल्याला कळणं सोपं जातं. डॉक्टर अभिषेक करमळकर, मधुमेहाच्या पेशंटनी कितीदा स्वतःची तपासणी केली पाहिजे आणि त्या तपासणी चाचणी ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या? तर प्रश्न असा आहे की मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःच्या कुठल्या रेग्युलर तपासण्या करायला हव्यात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता सगळ्यांकडे ग्लुकोमीटर्सची उपलब्धता आहे आणि ज्यांच्याकडे नसेल अशा मधुमेहाच्या रुग्णांनी ग्लुकोमीटर विकत घेणं आवश्यक आहे आणि स्वतःची शुगर स्वतःच पिरियडिकली चेक करायला हवी. त्याला आपण सेल्फ ग्लुकोज मॉनिटरिंग असे म्हणतो. तर हे स्वतःचे शुगर स्वतः तपासणी हे अत्यंत महत्त्वाचं टूल आहे, जेणेकरून स्वतःच्या शुगरवरती आपला कंट्रोल वाढतो. तर ही जी फ्रिक्वेन्सी किती असावी, कशी असावी, हे प्रत्येकाच्या शुगर लेवल्सवरती अवलंबून आहे. ज्यांचे शुगर लेवल अनकंट्रोल्ड असते किंवा ज्यांना हायपोग्लायसिमिया जास्त वेळा होतो त्यांना जास्त वेळा शुगर इंटरमिडियंटली चेक करावी लागते. त्याचबरोबर फास्टिंग पीपी शुगर ही जर कंट्रोलमध्ये असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ती आपण 3 महिन्यातून एकदा तरी चेक करायला हवी. जर ते अनकंट्रोल्ड असेल तर मात्र महिन्याच्या मला चेक करून ती कंट्रोलमध्ये येईपर्यंत आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा. त्यानंतर आपण HbA1c नावाची एक टेस्ट करत असतो, त्याच्यामध्ये ॲव्हरेज 3 महिन्यांची शुगर आपल्याला समजते. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जे आहे त्याला जी शुगर अटॅच झालेली असते ती मेजर केली जाते. ही वर्षात कमीत कमी 2 ते 3 वेळा कमीत कमी ही केली गेली पाहिजे. त्याचबरोबर डायबिटीसचे कॉमन कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, ज्याच्यामध्ये प्राथमिकता आपल्या डोळ्याची नजर वर्षातून कमीत कमी एकदा चेक केली पाहिजे. त्याचबरोबर डोळ्याचा पडदा देखील कमीत कमी एकदा चेक केला पाहिजे. डायबिटिक न्यूरोपॅथीसाठी म्हणजे नसांवरती काही डायबिटीसचा परिणाम झाला आहे का हे समजण्यासाठी पायांचं स्पर्शज्ञान ज्याला म्हणतात किंवा न्यूरोपॅथीची टेस्टिंग असते ते वर्षातून एकदा चेक केलं गेलं पाहिजे. स्वतःचा पाय हा प्रत्येक डायबिटीस रुग्णांनी रोजच्या रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीनंतर चेक केला पाहिजे. त्यात कुठे क्रॅक्स गेले आहेत का, त्यात कुठे जखमा झाल्या आहेत का, याचं आपण जर योग्य काळजी घेतली तर डायबिटिक फूटचे कॉम्प्लिकेशन्स टाळले जाऊ शकतात. त्याचबरोबर डॉक्टरांना देखील वर्षातून 2दा आपला पाय पूर्णपणे दाखवायला हवा. त्यानंतर महत्त्वाच्या इतर गोष्टी देखील चेक केल्या गेल्या पाहिजेत. त्यामध्ये किडनीचं काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यासाठी युरिन अल्ब्युमिन क्रिएटिन रेशो नावाची टेस्ट असते किंवा युरिन मायक्रो अल्ब्युमिनुरिया असं आपण त्याला म्हणतो. ती वर्षात एकदा कमीत कमी चेक केली गेली पाहिजे किंवा क्रिएटिनिन लेवल्स जे असतात त्या देखील वर्षातून एकदा चेक केल्या गेल्या पाहिजे. त्याचबरोबर ज्यांना डायबिटीस आहे त्यांना हृदयविकाराची किंवा स्ट्रोकची शक्यता जास्त असते आणि डायबिटीस, हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल या तिन्ही गोष्टी एकत्र असतील तर हे प्रमाण बऱ्याचदा वाढतं. त्या अनुषंगाने प्रत्येक डायबिटीस व्यक्तीने वर्षातून कमीत कमी 4 वेळा म्हणजे दर 3 महिन्यांनी आपलं ब्लड प्रेशर योग्य आहे की नाही तपासणं आवश्यक आहे. वर्षातून एकदा स्वतःचं कोलेस्टेरॉल चेक केलं पाहिजे आणि पिरियडिकली हे सर्व रिपोर्ट्स आपल्या डॉक्टरांना दाखवायला हवेत. डॉक्टर कपिल बोरावके, मधुमेहासह चांगलं जीवन जगण्यासाठी आहार आणि व्यायामाविषयी काय सल्ले द्या? आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी मधुमेह रुग्णासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियमित ठेवण्यासाठी आहार हा नेहमी संतुलित आहार असावा. संतुलित आहार म्हणजे काय, तर योग्य प्रमाणात प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण असलेला आहार घेणं. याचबरोबर तो आहार योग्य आणि ठरवून दिलेल्या नियमित वेळीच सेवन करणं ही तितकंच गरजेचं आहे. संतुलित आहाराचं सेवन नियमित वेळी केल्याने शरीरावर त्याचा खूप जास्त चांगला परिणाम होऊन रक्तातील साखरेचं प्रमाण अति जास्त प्रमाणात नियंत्रित राहू शकतं. याचबरोबर व्यायाम हा शरीरासाठी तितकाच गरजेचा आहे. ग्लुकोज हा आपल्या शरीराचा एनर्जी सोर्स आहे आणि हा जर आपण वापरला नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणार. म्हणून दररोज 30 मिनिटं ब्रिस्क वॉक म्हणजे बरोबर चालून व्यायाम करणे, वयानुसार झेपणारे व्यायाम करणे, योगासनं करणे, सायकल चालवणे या व्यायाम अतिशय गरजेचे आहेत.
या व्यायामाने रक्तातील साखरेचा वापर केला जाऊन त्याचबरोबर स्वादुपिंडाचा रक्तपुरवठा वाढून इन्सुलिनचं प्रमाण अधिक प्रमाणात होऊन साखर नियंत्रित करता येते. त्यामुळं माझा सल्ला असेल की आहार आणि व्यायाम या एखाद्या बिल्डिंगचे 2 पिलर्स आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. डॉक्टर डी.एन. हंबिरे, मधुमेहाच्या उपचारासाठी डॉक्टरांना नियमित भेटणं आणि त्यांच्या सल्ल्याचं पालन करणं किती आवश्यक आहे? हा डायबिटीसच्या ट्रीटमेंटमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याला आपण इंग्लिशमध्ये कंप्लायन्स असं म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश असतो. एक म्हणजे ड्रग कंप्लायन्स, म्हणजे तुम्हाला दिलेल्या औषधांचा कंप्लायन्स, तुम्ही दिलेली औषधं वेळेवर खाणे याचा समावेश असतो. दुसरा म्हणजे डाएट कंप्लायन्स, म्हणजे तुम्हाला दिलेली पथ्य हे व्यवस्थित पाळले पाहिजे. थर्ड म्हणजे फॉलोअप कंप्लायन्स, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्ही जाणं अपेक्षित असते. ज्या काही तपासण्या सांगितल्या त्या करू. जर तुम्ही या 3 घटकांचा वेळोवेळी पालन केलं तर तुम्हाला डायबिटीस रिलेटेड कॉम्प्लिकेशनची रिस्क 70 ते 80% कमी होऊन जाते. डॉक्टर अभिषेक करमळकर, मधुमेहाचं नियमित निरीक्षण आणि आरोग्य तपासणीसाठी नेमका काय सल्ला द्या? मी असं म्हणेन की सर्व रुग्णांनी आपला ग्लुकोमीटरचा वापर नक्कीच वाढवायला हवा आणि स्वतःची शुगर स्वतः चेक करण्याचे धाडस स्वतःमध्ये निर्माण करायला हवे. त्यानंतर मी असं म्हणेन की प्रत्येक मधुमेहाच्या पेशंटनी दर 3 महिन्यांनी आपली शुगर चेक करायला हवी. त्याचबरोबर HbA1c हे वर्षात 3दा चेक करायला हवं. कोलेस्ट्रॉल, किडनी फंक्शन, पायांचं नसांचं टेस्ट, डोळ्यांची पडद्याची टेस्ट ही वर्षात कमीत कमी एकदा केली गेली पाहिजे. अशा सर्व रुग्णांनी आपलं ब्लड प्रेशर रेग्युलरपणे म्हणजे दर 3 महिन्यांनी डॉक्टरांकडे जाऊन चेक करायला हवं आणि बीपीसाठी लागणारी योग्य औषधे ही घेतली गेली पाहिजे. आणि स्वतःच्या हेल्थची योग्य प्रकारे अशी आपण काळजी घेतली तर आपण नक्कीच हेल्दी डायबिटीस किंवा हेल्दी लाईफ, डायबिटीस मुक्त असं नाही म्हणणार मी, पण डायबिटीस बरोबर आनंदाने आयुष्य आपण जगू शकाल. डॉक्टर कपिल पुरावके, डॉक्टर डी.एन. हंबिरे आणि डॉक्टर अभिषेक करमळकर, तुम्ही तिघांनीही आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं. आपले मनपूर्वक आभार. Focus, ideate, innovate, enable.